नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बिल्डर विशाल गोखलेंची माघार. 230 कोटी परत करण्याची ट्रस्टकडे मागणी. महायुतीमध्ये दंगा नको असा धंगेकरांना सल्ला दिलाय दंगेकर अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दंगेकरांचं कौतुक. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात 2 आरोपींना पोलीस कोठडी. PSI गोपाळ बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजित सिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून निंबाळकरांना क्लीन चिट. फलटणमधील महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. सत्यमधील लोक आरोपींना वाचवतायत. ट्विट करत राहुल गांधींचा आरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांची घेणार बैठक. नव्या भाजप मुख्यालयाचं अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, शेतकऱ्यांनी काळजी करू नये. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान. ठाकरे कुटुंब, पवार कुटुंब यांनी एकत्र यावं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य. निलेश घाळवळ टोळीतील अमोल बंडगर या आरोपीला अटक. वारजे पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा. वरळी डोम सभागृहात होणार मेळावा. आदित्य ठाकरे आज मतदार याद्यांबद्दल बोलणार. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. देशभरात मतदार यादी पडताळणीबाबत पहिला टप्पा जाहीर करण्याची शक्यता. मनसेच्या केंद्रीय समितीची शिवतीर्थवर बैठक. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा नागपूरमध्ये मोर्चा. 28 ऑक्टोबरला निघणार मोर्चा. आत्महत्याग्रस्त महिला डॉक्टरला न्याय मिळाला नाही तर तुम्हाला फटके खावे लागणार. रमेश पाटलांनी खासदार रणजित निंबाळकरांना फोन करून दिला इशारा. ठाण्याच्या शहापूर मध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. भात शेतीचं मोठं नुकसान. तुर्तास इथेच थांबूया. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.